फडणवीसांना दिल्लीला पाठवायची विरोधकांना घाई. राऊतांचा दावा, वडेट्टीवारांच्याही शुभेच्छा. विरोधकांना फडणवीसांना दिल्लीत का पाठवायचंय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चांचं अनेकदा खंडन केलंय. मात्र तरीही हाच विषय काढून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याची घाई विरोधकांनाच जास्त झाल्याचं दिसून येतंय. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस देशाचे शिक्षण मंत्री होतील असा दावा संजय राऊत यांनी केला होता. आताही संजय राऊतांनी पुन्हा तीच री ओढली आहे. आम्हालाही वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊन आधी शिक्षण मंत्री पदाचा भार घ्यावा, जे इच्छा आहे प्रधानमंत्र्याची आमच्या, आणि त्यानंतर त्यांनी ते शिखर पार करावं. महाराष्ट्राचा माणूस जर होणार असेल तर नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत. आणि त्या माननीय उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण प्रधानमंत्री एक चांगला शिक्षण मंत्री शोधतायत या देशाला. सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू, प्रशासनावर पकड असणारा, आणि ते सध्या तरी मोदींच्या नजरेमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. संजय राऊतांनी असं वक्तव्य केलेलं असतानाच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळा कायास मांडत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या, त्याही पंतप्रधान पदासाठी. आम्हालाही वाटतं की महाराष्ट्राचा एखादी नेता जर त्यांची सत्ता आली, आमची सत्ता आली तर आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत, आमचे नेते ठरलेले आहेत. पण त्यांची जर सत्ता आली तर त्यांना कोणी पंतप्रधान करायचं तो भारतीय जनता पक्षाचं काम आहे. पण महाराष्ट्रातला जर आता मोदी साहेबांना हटवून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आम्हाला मराठी माणसाला आनंद आहे. व्हावेत, आमच्या शुभेच्छा आहेत आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा. हे सगळे दावे आणि शुभेच्छांचं सत्र सुरू असताना भाजपमधून वेगळाच सूर आवळलाय. महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हावं ही महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेची इच्छा आहे, आणि त्यामुळं अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करणं याच्यात काहीही चुकीचं नाही. 2029 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात आम्ही लढू. मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे. योग्य वेळी महाराष्ट्राला पंतप्रधान पदाची संधी मिळेल अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे. तशी देवेंद्रजींच्या काकांची इच्छा आहे, तशी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. योग्य वेळी महाराष्ट्राचा पंतप्रधान होईल अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला देखील हरकत नाही. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चाणाक्ष, अभ्यासू आणि खमक नेतृत्व आहे. 2014 सालापासून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या नेतृत्व कौशल्याच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात आपली मान ठोकली आहे. फक्त मुख्यमंत्री असतानाच त्यांचं नेतृत्व सिद्ध झालेलं नाही, तर विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी महाविकास आघाडीला जेरीस आणलं होतं. महाराष्ट्राचा गाडा हाकताना ते विरोधकांनाही वेळोवेळी जशास तसं आणि तोडीस तोड उत्तर देत असतात. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावं अशी घाई विरोधकांनाच झालेली दिसतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.